प्रश्न क्रमांक पहिला, सगळेच शहाणे कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 2, दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय खालीलपैकी कोणता आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 शरण येणे. प्रश्न क्रमांक 3, मधुर गोड गाणे गाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रथमा. प्रश्न क्रमांक 4, विहंग या शब्दाचा अचूक शब्द निवडायचा आहे, अर्थ निवडायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पक्षीच म्हणजे विहंग. प्रश्न क्रमांक 5, मराठी मूळ अक्षरात खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 ळ हे अक्षर स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. तो बैल बांधतो या वाक्यात हे वाक्य कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषेत नामाचे प्रकार किती आहेत. ऑप्शन क्रमांक 2 एकूण 4 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी मध्यम पदलिपी समास असलेला शब्द कोणता. ऑप्शन क्रमांक 2 यथान्याय. प्रश्न क्रमांक 9, द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 9चं ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल आवर्तीवाचक. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी योग्य व्यंजन कोणते. ऑप्शन क्रमांक 1 प हे योष्ट्य व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 11, डॅश या ग्रंथात बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कथांचा संग्रह आहे. ऑप्शन क्रमांक 1 जातक कथा. प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात मोठे महाकाव्य डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाभारत. प्रश्न क्रमांक 13, डॅश यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 1 हरिहर व बुक्क. प्रश्न क्रमांक 14, डॅश हे विवेकानंदाचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 4, रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदाचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 15, पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॅश होते. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झाकीर हुसेन हे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपग्रह स्थानक नावेसेवा हे खालीलपैकी चुकीची जोडी आहे. कागदाचा कारखाना बल्लारपूर येथे आहे. खत प्रकल्प स्थळ वायशेत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी नागपूर येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उपग्रह स्थानक नावासेवा हे चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ. प्रश्न क्रमांक 18, ग्रँड ट्रँक हा राष्ट्रीय महामार्ग खालील 2 शहरांना जोडतो. ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता आणि अमृतसर या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 19, डॅशला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे
देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 370 कलम. या कलमानुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे. सध्या ते हटवण्यात आलेले आहे. In the following question sentence is right in jumbled part. Arrange these part in correct order to form a meaningful sentence. Meaningful sentence सांगायचा आहे. Young people, the resolve should denounce the dowry system at the time of marriage. असे विचारले. आणि टीचं काय आहे? नेवर टू टेक डाउरी. यामधील सेंटेन्स ॲडजस्ट करून आपल्याला एक महत्त्वपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. ते आता मी तुम्हाला उत्तर सांगतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 21चं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 बी. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी. गिव one word substitution allowance due to wife from her husband after separation. Alimony. त्याला काय म्हणतात? फिरोतीज टाईप. म्हणजेच लग्न झाल्याच्या नंतर हजबंड वेगळं, म्हणजे हो नवरा बायको वेगळे झाल्याच्या नंतर जे देतात ना, त्यांना ॲल्युमिनी इंग्लिशमध्ये असेच म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. चूज द करेक्ट सिनॉनिम. सायनिकल. ऑप्शन क्रमांक 1 मिसेथोर्पिक. समानार्थी शब्द. प्रश्न क्रमांक 24 गेलिन. ऑप्शन क्रमांक 1 सीन. प्रश्न क्रमांक 24 चूज द करेक्ट ॲनेम. मेलॅन्चोली. प्रश्न क्रमांक 3 तो विरुद्धार्थी होईल. हॅपी. प्रश्न क्रमांक स्वॅग. 27चं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सिव्हिलाइज्ड. फिल इन द मिसिंग वर्ड. प्रश्न क्रमांक 28 घ्या. फिल इन द मिसिंग वर्ड. द पॅसेंजर अँड क्रू मेंबर ऑफ द एअरप्लेन हॅड अ नॅरो डॅश व्हेन इट वॉज टेकिंग ऑफ फ्रॉम द रनवे. ऑप्शन क्रमांक 28 उत्तर आहे सी. इस्केप. प्रश्न क्रमांक 29 द मॅरेज वॉज डॅश येस्टरडे. ऑप्शन क्रमांक 4 सोलिमिनिज्ड. ऑप्शन क्रमांक इन द फॉलोइंग क्वेश्चन these words are given. The 3. Choose the word which is misspelled. If there is no mistake, choose D equal to all correct. ऑप्शन क्रमांक 30चं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी स्टॅप्युलेट. प्रश्न क्रमांक 31 पुढीलपैकी एकच संख्या पूर्ण वर्ग आहे तर ती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 6,38,532 ही संख्या पूर्ण वर्गमूळ आहे. प्रश्न क्रमांक 32 10 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 20 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात संपवितील? ऑप्शन क्रमांक 3 80. प्रश्न क्रमांक 33 घ्या. 14 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ आणि 14 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस यांच्या क्षेत्रफळामध्ये फरक किती? ऑप्शन क्रमांक 3 42 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 34 4 मीटर बाजू असलेल्या घनाकृती लोखंडी पत्र्याच्या पाण्याच्या टाकीस बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला 25 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? प्रश्न क्रमांक 34 ऑप्शन क्रमांक 3 1600 रुपये. प्रश्न क्रमांक 35 एका आयताची लांबी आणि रुंद यांचे गुणोत्तर 5.4 असल्यास आयताची लांबी किती सेंटीमीटर असेल? ऑप्शन क्रमांक 1 20 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 36
छत्री आणि रेनकोट विकत घेतल्यास 840 रुपये पडतात. रेनकोट आणि बूट घेतल्यास 820 रुपये पडतात आणि छत्री व बूट घेतल्यास 700 रुपये पडतात. तर रेनकोटाची किंमत किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 300 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 37 3.5 ही संख्या 25 या संख्येच्या शेकडी किती? ऑप्शन क्रमांक 4 14%. प्रश्न क्रमांक 38 मंगलचे वय विजेच्या वयाच्या 1/3 पट आहे. 10 वर्षानंतर ते 3/4 पट होईल. तर मंगलचे आजचे वय किती? ऑप्शन क्रमांक 3 2 वर्ष. प्रश्न क्रमांक 39 3 मूळ संख्याची बेरीज 186 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 42 ने मोठी आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती? ऑप्शन क्रमांक 3 113. प्रश्न क्रमांक 40 ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 1.3 आहे. 5 वर्षानंतर बीचे वय 20 वर्ष होत असेल तर एचे आजचे वय किती असेल? ऑप्शन क्रमांक 1 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 41 पायरीला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते? पायरीला ही कीड बरं. ऑप्शन क्रमांक 1 ऊस योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आयझोसिरिलियम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 जीवाणू. प्रश्न क्रमांक 43 HD 4205 म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 2 सोनालिका. प्रश्न क्रमांक 44 बेडो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक म्हणजे कोणते? ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद चुना व पाणी. प्रश्न क्रमांक 45 कमी प्रवासाच्या प्रदेशासाठी व हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी ज्वारीच्या डॅश या जातीची शिफारस केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 स्वाती. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. मका बटाटा कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग किती होते? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 47 तमिळनाडू राज्यातील डॅश हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 तिरुनेलवेली हा जिल्हा. प्रश्न क्रमांक 48 काशी कुवारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? ऑप्शन क्रमांक 1 कॉलीफ्लॉवर या पिकाची जात आहे. प्रश्न क्रमांक 49 सनफ्लॉवर कुसुम या तेलबियाच्या पिकाचे वनस्पतिक नाव खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 1 हेलिएन्थस इंडिका. प्रश्न क्रमांक 50 ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 कलम लावून. प्रश्न क्रमांक 51 घ्या. पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 3 म्युरेट ऑफ पोटॅश. प्रश्न क्रमांक 52 सामान्यतः गव्हास पाण्याच्या डॅश पाळ्या द्यावा लागतात? ऑप्शन क्रमांक 1 2 ते 3. प्रश्न क्रमांक 53 पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांचे फॅट्स प्रमाण जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हैसीमध्ये. प्रश्न क्रमांक 54 दुधाचा महापूर ऑपरेशन फ्लड ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 3 1971. प्रश्न क्रमांक 55 डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन क्रमांक 2 इराण. प्रश्न क्रमांक 56 शेतधंद्यातील चालू खर्च व्हेरिएबल कॉस्ट व कायम खर्च फिक्स कॉस्ट याच्या एकत्रित खर्चास पुढीलपैकी कोणते नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 सीमांत खर्च. प्रश्न क्रमांक 57
डॅश या प्राचीन भारतीय राजघराण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले जाते. ऑप्शन क्रमांक 3 मौर्य. प्रश्न क्रमांक 58 घ्या. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदाराकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस डॅश समितीने केली. तर ऑप्शन क्रमांक 4 बी. पी. पाटील या समितीने केली. प्रश्न क्रमांक 59 लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅश एवढी असते. ऑप्शन क्रमांक 3 7 व 17 एवढी असते. प्रश्न क्रमांक 60 डॅश हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. ऑप्शन क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. प्रश्न क्रमांक 61 जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा डॅशकडे द्यावा लागतो. ऑप्शन क्रमांक 4 विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा द्यावा लागतो. प्रश्न क्रमांक 62 जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण डॅश समित्या मार्फत चालते. ऑप्शन क्रमांक 2 एकूण 9 समित्या मार्फत चालते. प्रश्न क्रमांक 63 जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचे अधिकार डॅश यांना असते. ऑप्शन क्रमांक 4 विभागीय आयुक्त यांना असते. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण. प्रश्न क्रमांक 65 मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 कलम 27(2) अनुसार सरपंचाची निवड डॅश मतदान पद्धतीने केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 प्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 66 खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्तीचे गाव मोहिमेचे घोषणा वाक्य ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 शांततेकडून समृद्धीकडे. प्रश्न क्रमांक 67 राष्ट्रीय स्तरावर ऊस संशोधन केंद्र डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 कोइंबतूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 68 एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम. एप्रिल 1999 मध्ये तो सुवर्ण जयंती ग्रामस्वराज्य योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम डॅश वर्षापासून देशात राबविला जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1968 ते 1979. प्रश्न क्रमांक 69 महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालिका यांच्या सुरक्षेसाठी डॅश ही योजना सुरू केली. ऑप्शन क्रमांक 3 जननी शिशु सुरक्षा योजना ही योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 70 ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत. ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. प्रश्न क्रमांक 71 प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचे प्रमाण एकूण जागाच्या डॅश इतके असते. ऑप्शन क्रमांक 1 1/2 इतके असते. प्रश्न क्रमांक 72 ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. ऑप्शन क्रमांक 3 जकात कर या बाबीचा समावेश होत नाही.